राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेतच ना? मी अपेक्षा करते की तुम्ही मजेतच असाल. तर आज मी आलते विज्ञानेश्वर आपेगाव येथे. तर गाईस, तुम्ही पाहू शकता मी पायऱ्या चढून आता मंदिरात प्रवेश केला आहे. किती मस्त भव्य द्वार आहे. भिंतीवर बघा किती छान भालदार आणि चौकदार यांची पेंटिंग केलेली आहे. आता मी मंदिरामध्ये चालले आहे. तुम्ही बघू शकता गाईज, आता मी आलेले आहे मंदिरात. आता मी मंदिरामध्ये जा लागले गाईज, तुम्ही बघू शकतात. हे पहा किती छान वातावरण आहे मंदिरातले. तर गाईज, आता मी चालले आहे मंदिराच्या दिशेने आतमध्ये. तर गाईज, आता मी आतमध्ये आले आहे. इथे आहे सुंदर असा कासव मामा. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण की तिथे पुजारी जे होते ते त्यांची पूजा करत होते, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. किती छान मूर्ती आहे आतमध्ये बघा महादेवाची. मला तर खूपच सुंदर. तर गाईज, आता कोण आहे? ओळखलेच असते ना, आपले गणपती बाप्पा. आता मी त्यांचे दर्शन घेत आहे. ही कोणती मूर्ती आहे मला माहित नाही, तरी पण मी त्याचे दर्शन घेतले आणि मी आता इथून बाहेर निघाले. मी जेव्हा दर्शन घेऊन बाहेर आले तेव्हा मला एक समाधी दिसली. ही कडी मी माझ्या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही बघू शकतात. आता मी आले नंदीकडे. आता मी त्यांचे दर्शन घेत आहे. नंदी महाराज बघा किती छान आहे. तुम्ही बघू शकता त्यांच्या गळ्यात खरखरची घागर माळ आहे. नंदी महाराजच्या समोरही एक मूर्ती आहे, तुम्ही बघू शकतात. अशी ही सुंदर प्रकारे नंदी महाराजाची मूर्ती इथे आहे, तुम्ही बघू शकता गाईज. मला तर खूप आवडली ही मूर्ती. मी संपूर्ण मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही बघू शकता गाईज. आता मी त्यांच्या कानात आता विष मागत होते आणि ही आहे आता दानपेटी. इथे अजून 2 महादेवाच्या मूर्ती आहेत, ते आता आपण बघूया. आणि महादेवाच्या समोर इथे नीलकंठेश्वर महादेव आहे, तुम्ही बघू शकता. किती सुंदर मूर्ती आहे इथे पण. आता मी आतमध्ये जा लागले. आता मी महादेवाचे दर्शन घ्यायले. लोकांनी इथे फुलेही ठेवले, तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर आहे. मी एक मंत्र म्हणत आहे. ही आहे श्री भैरव यांची मूर्ती. याचे दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर निघालो. आता आम्ही आलो आहे दुसऱ्या मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता इथेही महादेव खूप चांगला आहे. मला हेच माहीत नाही की त्यांच्या डोक्यावर हात तांब्या का ठेवला जातो, हे मला अजूनही माहीत नाही. मी यांचे पण दर्शन घेऊ आता निघाले बाहेर. इथे भिंतीवर असे छान प्रकारे नक्षीकाम केलेले होते. ही समाधी आहे जे की आपण इथे पण एक महादेवाची पिंड आहे. मी त्याचे दर्शन पण घेतले आहे. तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे पेंटिंग केलेली आहे. विज्ञानेश्वराचे हे मंदिर जागृत असे देवस्थान आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे खूप छान आहे. ही आहे गोदावरी नदी, पण आपण याला दक्षिण गंगाही म्हणतो. श्री गुरुदेव दत्ताचे मंदिर आहे. गोदावरी नदीच्या जे पुढे दिसते तेच श्री गुरुदत्ता यांचे मंदिर आहे. हे मंदिर पंचाळेश्वर इथे आहे. इथं विज्ञानेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी राम भक्तही आलेले आहे, तुम्ही बघू शकतात. तुम्ही बघू शकता हे शिखर आणि हे मंदिर खूपच भव्य आहे आणि छान पण आहे. तुम्ही इथे नक्की या. किती छान प्रकारे नक्षीकाम केलेले होते मंदिरावर. आता मी जात होते खाली. मला हे खाली जाताना लागले भुयार. हा होता खाली जाण्याचा मार्ग.
तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मी आले आता खाली. बाय बाय. ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर